अमेरिकेनं देशाच्या बंदरांवरील नाकेबंदी उठवल्यास आणि युद्ध थांबवलं तर त्या बदल्यात इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ट्रम्प प्रशासनाला दिलेल्या एका नव्या प्रस्तावात इराणनं त्यांच्या अणु कार्यक्रमाच्या व्यापक प्रश्नावरील चर्चा नंतरच्या टप्प्यात होईल असं सुचवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी बैठक घेऊन इराणच्या प्रस्तावावर चर्चा केली आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता चर्चेसाठी अमेरिकेचं प्रतिनिधी मंडळ कुठेही जाणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. इराणला चर्चा करायची असेल तर त्यांनी अमेरिकेशी संपर्क साधावा. पुढील चर्चा दूरध्वनीवरूनच होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये किमान 14 जण ठार झाले आहेत. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्या शस्त्रसंधी सुरू असूनही तणाव कायम आहे. मीरा रोडमधल्या संशयित लोन वुल्फ दहशतवादी हल्ल्या